नमस्कार मंडळी. तापोळ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात 2 दिवस मस्तपैकी घालवल्यानंतर आज आपण पोहोचलो आहोत महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये आपला स्टे असणार आहे त्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये. इकडे रिसेप्शन एरिया दिसतोय. आपण जाऊन पहिलं चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूया. त्यानंतर मी तुम्हाला कॅम्पसचा आणि रूमचा टूर देतो. चला मित्रांनो, आता चेकिंगची फॉर्मॅलिटी झाली आहे. आता थोडंसं रूमवर जाऊयात आणि फ्रेश होऊयात. MTDC मध्ये आपण बुक केलेला आहे डिलक्स AC सूट. मी तुम्हाला आता रूम दाखवतो. बाय द वे मित्रांनो, आपल्या तापोळे सिरीजचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही खूप आवडीने पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले नाहीयेत त्यांच्यासाठी मी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तुम्ही जरूर पहा. हा हॉल आहे एंट्रीलाच, आणि हा बेडरूम. रूम्स प्रशस्त आहेत. या रूम्सचं बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. त्यानंतर त्याला रिनोव्हेट केलेलं आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीचे बांधकाम तुम्हाला इथे दिसेल. टॉयलेटही नीट अँड क्लीन आहे. महाबळेश्वरच्या MTDC रिसॉर्टवर चेक इन केल्यानंतर आम्ही जरा मार्केटमध्ये गेलो, तिथे पेटपूजा केली आणि आता आम्ही महाबळेश्वर सिटी एक्सप्लोर करायला चाललो आहोत. तर पहिला पॉइंट आम्ही जाणार आहोत पाहायला ते महाबळेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर तिथे जवळच असलेलं पंचगंगा मंदिर. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय जुन्या महाबळेश्वर मध्ये. इथे आपण महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर या मंदिरांना भेट देणार आहोत. ही दोन्ही मंदिरे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाची मानली जातात.
मित्रांनो, आपण आता पंचगंगा मंदिर इथे आलेलो आहोत। या मंदिरामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम आहे। या 5 नद्या इथे 12ही महिने प्रवाहित असतात। त्याच्या व्यतिरिक्त सरस्वती आणि भागीरथी या 2 नद्या देखील इथे उगम पावतात। पण सरस्वती नदी ही दर 60 वर्षांनी आणि भागीरथी नदी ही दर 12 वर्षांनी इथे प्रवाहित होते। मित्रांनो, महाबळेश्वरच्या वेण्णा लेकला आम्हाला यायला संध्याकाळी 6 वाजले। अंधार लवकरच पडलाय, बोटिंग चालू आहे, पण आम्ही ऑलरेडी बोटिंगचा आनंद घेतलाय, त्यामुळे पुन्हा बोटिंग करत नाही। त्यामुळे म्हटलं की वेण्णा लेकच्या चौपाटीवर खाण्यापिण्याचा आनंद घ्यावा। काय घेतलं तुम्ही खायला? आपण घेतलंय बटर चीज पण खूप ऑसम आहे, मस्त आहे। ओके, कैरी आणि पेरू मिक्स आहे ना? ओके, थँक्यू। ओके, हो। आयांश, काय खाणार आहेस इथे? स्वीट पोटॅटो आता आपण घेतोय, पेरी पेरी। पेरी पेरीचा स्वीट पोटॅटो, ओके। हा आयटम आपण कोल्हापूरला रंकाळ्याला पण खाल्ला होता, आठवत आहे का? आठवत आहे ना। मस्त आहे, सुंदर लागली, कोल्हापूरचीच आठवण येते। संध्याकाळचे 6:30 वाजता आहेत आणि वेण्णा लेक मध्ये संपूर्ण धुकं पसरलेलं आहे। लोक तशातही बोटिंग करतायत। पण सगळीकडे धुके पसरल्यामुळे इथलं वातावरण एकदम निराळच झालंय। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता आपण आहोत महाबळेश्वरच्या MTDC रिसॉर्टमध्ये। काल आपण तापोळ्यावरनं निघालो आणि महाबळेश्वरमध्ये पोहोचलो। MTDC रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यानंतर आपण जुने महाबळेश्वरला गेलो, तिथे सर्व टेम्पल्स एक्सप्लोर केले। त्यानंतर आपण वेण्णा लेक व्हिजिट केलं आणि मार्केट एक्सप्लोर केलं। आज आपण आता नाश्ता करूयात आणि मग पुढचं प्लॅनिंग करूयात, चला। मित्रांनो, आजचा आपला ब्रेकफास्ट ह्या MTDCच्या रेस्टॉरंटमध्ये आहे।
या रेस्टॉरंटचं नाव आहे वेन्ना रेस्टॉरंट. हो, यांनी तर ब्रेकफास्ट सुरू केला. बबिता, काय काय आज ब्रेकफास्ट मध्ये? MTDC रिसॉर्टमध्ये आपलं ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्यामध्ये पोहे आहेत, इडली आहे, सांबार, चटणी, अंडा भुजी आहे आणि स्लाइस ब्रेड आहे. ओके, तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण भेटूयात. सो फ्रेंड्स, MTDC मध्ये ब्रेकफास्ट उरकून आता आपण महाबळेश्वर मधनं बाहेर पडत आहोत आणि आपण निघालेलो आहोत मॅप्रो गार्डन कडे. सो बाय बाय महाबळेश्वर. बाय बाय महाबळेश्वर. बाय 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 महाबळेश्वर. कुठे? अरे वा, वाव, किती सारे फिश आहे तिथे. वाव. अरे आयांश कुठे गेला? शोधा बरं त्याला. आयांश कुठे गेला? अरे हा तर स्ट्रॉबेरी हाऊस मध्ये बसलाय. तर या सेक्शनमध्ये जेली, ज्यूस, चॉकलेट्स हे सगळं विकायला आहे. आपण पाहूया तिथे काय काय खरेदी करू शकतो. हा आहे ग्रीन ॲपल ज्यूस. सॅम्पल इथे देतात, ते आपण टेस्ट करू. ग्रीन ॲपल खूप जास्त एवढं नाही आहे खास, खूप जास्त गोड आहे ना. स्ट्रॉंग आहे आणि शुगरचं प्रमाणही जास्त वाटतंय. गोड आहे. या सेक्शनमध्ये आहेत सिरप्स, जॅम, केचप. पडले खाली. वाव, पिझ्झा. अयान, पिझ्झा.
आत्ता आपण आलो आहोत चीज फॅक्टरीला व्हिजिट करायला. मॅप्रो गार्डन पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर ही चीज फॅक्टरी आहे. किती ग्रॅम असतं? 250. हे गरम पण लागतं. फ्रीज स्लॉट आहे, आता स्लॉट काढला आणि हा फ्रीज मध्ये ठेवलं तर चालतं ना? किती दिवस? 5 मिनिट फ्रीज मध्ये ठेवायचं का? विदाउट फ्रीज तुम्ही 8 दिवस बाहेर ठेवू शकता. विदाउट ओपन ट्रॅव्हल करता येतं. ओके. आणि विथ फ्रीज तर आता आपण या चीज फॅक्टरीमधून हा पेरी पेरी चीज स्प्रेड घेतलाय जो 230 रुपीजला आहे 250 ग्रॅम. तर आम्ही गार्लिक स्प्रेड सुद्धा ट्राय केला पण त्याच्यापेक्षा आम्हाला हा आवडला. तर मीही तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जर इथं चीज फॅक्टरीला व्हिजिट केलं तर हा पेरी पेरी चीज स्प्रेड नक्की ट्राय करा. स्नेक चीज फॅक्टरीमध्ये आम्ही बघा स्नेक्स पाहिला आहे. छोटस पिल्लू आहे सापाचा. हा कोण रडतंय रे? हाच रडत होता. हे बघ इकडे बघ रडत होता. काय रडत होता? रडत होता हा रडत होता. कशासाठी रडत होता? राईड पाहिजे त्याला. गाडीमध्ये बसायचं होतं. आता खुश का? हे कसं? आयांश आयांश आता खुश का? इकडे बघ. हा हे लावायचं. ते लावतील ना. आयांश आता खुश का? चालव मग गाडी. तर मित्रांनो आपली चीज फॅक्टरीची व्हिजिट देखील करून झालेली आहे. अशा प्रकारे आपली तापोळा महाबळेश्वर ही 3 दिवसांची ट्रिप खूप छानपणे पार पडली आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं. आमच्या बिझी शेड्यूलमधनं हा थोडासा ब्रेक घेऊन आम्ही खूप क्वालिटी टाइम स्पेंड केला. तुम्हालाही जर तुमच्या धकाधकीच्या जीवनातनं थोडासा ब्रेक हवा असेल तर तापोळा आणि महाबळेश्वर हे 2 डेस्टिनेशन जरूर ट्राय करा. तर भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. गुड बाय.